गणेशजी, आपण प्रभाग क्रमांक 16 मधून काँग्रेस महाविकास आघाडीतून अर्ज दाखल केला होता, पण तुम्हाला एबी फॉर्म मिळूनही तुम्ही माघार का घेतली? माघार घ्यायची अनेक कारणं आहेत. खरं तर ज्या दिवशी पक्षाने फॉर्म भरायला सांगितलं, आपण त्या दिवशी पक्षाकडे फॉर्म भरला, उमेदवारी मागितली. पक्षाने देखील आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला एबी फॉर्म दिला. पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी असलेल्या नेत्यांसोबत अशी चर्चा झाली की आपण शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्र लढत आहोत. त्याच्यामुळं आपल्याला 2 तिकीटं काँग्रेसला राहतील, 2 तिकीटं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला राहतील. या 4 तिकीटं ठरल्यानंतर 4ही उमेदवारांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपण सर्वजण मशाल या चिन्हावर लढायचं. 3 एबी फॉर्म अगोदर आले होते मशालीचे. 4था एबी फॉर्म माझा नंतर शहराने शिवसेना नेतृत्वाची चर्चा करून मागवला. तो फॉर्म आल्यानंतर हडपसरला येईपर्यंत तो फॉर्म गणेश फुलारी यांच्यासाठीच होता. परंतु जे 3 उमेदवार अगोदर ठरले होते, त्या 3 उमेदवारांनी राजकारण म्हणा, अर्थकारण म्हणा, काळेपडळच्या 4थ्या उमेदवाराला तो एबी फॉर्म दिला. त्यानंतर देखील मी आहे, आमचे सहकारी बाळासाहेब हिंगणे आणि सर्वांनी चर्चा करून पक्षाकडे आणखी एबी फॉर्म मागवले. आम्ही आमचा 4ही जणांचा पॅनल तयार केला. 4 जणांचा पॅनल तयार झाल्यानंतर अर्ज भरले, अर्जाची छाननी झाली. सर्वांचे अर्ज वैध ठरले. अर्ज वैध ठरल्यानंतर आम्ही आमची निवडणूक प्रक्रिया चालू केली. या सर्व गोष्टीची पूर्तता करत असताना बऱ्याच एजन्सीला आम्ही ॲडव्हान्स दिले, बऱ्याच एजन्सी ठरवल्या, पत्रकं ठरवली. अचानक माघार घ्यायच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी हडपसर परिसरात फोर्स केला, दबाव टाकला आणि या सर्वांनी शहर नेतृत्वावर दबाव टाकून आम्हाला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले. त्याच्यामुळे आम्ही ही उमेदवारी मागे घेतली. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.